शरद पवारांच्या 7 खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंसंदर्भात नाराजी, तटकरेंनी मात्र आरोप फेटाळले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। पालकमंत्रीपदाचं वाटप आणि राज्यातल्या सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचं शरद पवारांकडून तोंड भरून कौतुक। लोकसभेतल्या घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिल्याचीही दिली कबुली। सुरेश धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारख्या आरोपांची मोठी यादी। अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप, तर मिटकरींना राष्ट्रवादीची मुन्नी आरोप करायला सांगतेय। धस यांचा पलटवार। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी नाकारली 10 लाखांची शासकीय मदत। सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मदत स्वीकारणार नाही, सूर्यवंशी कुटुंबियांची भूमिका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत मनपा निवडणुकीसाठी एकला चलोरेचा सूर। विधानसभेत काँग्रेसमुळे अनेक जागांवर फटका बसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं पुन्हा एकदा मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण। सलमान आणि दाऊद इब्राहिमशी जवळीकीमुळे सिद्दीकींची हत्या। मुंबईत दहशत बसवून बिल्डरांकडून खंडणी उकळण्याचा बिश्नोई गँगचा कट। हत्येच्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे। मराठीच्या अभिजात दर्जाचा स्वप्न सत्यात। अभिजात दर्जाचा शासन आदेश अखेर केंद्र सरकारकडून जारी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडून आदेशाची प्रत उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूलकिटचा पर्दाफाश। बदनामीसाठी कसं करतात टूलकिट प्लॅनिंग, माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। डोक्याला खास सुटल्यावर 3 दिवसात पूर्ण टक्कल। बुलढाण्यामध्ये पूर्णा नदीकडे अजब आजाराने गावकरी हैराण। आरोग्य पथकाचा गावामध्ये ठिय्या, सर्वेक्षणाला सुरुवात। चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातनं यूएईमध्ये हलवण्याच्या हालचाली। पाकमधील महत्त्वाची स्टेडियम सज्ज नसल्यानं शक्यता। पाकला 25 जानेवारीची डेडलाईन। आयसीसी पाहणी करून निर्णय घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।